हरे नमः. धर्माचा जुण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुभोवाच इत्यादि श्यामरगणान् प्रजापतिपतिर्विभू आश्वासने महिंदीर्भे स्वधाम परमं व्ययो. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे ज्या वेळेला कंसाने देवकीच्या केशपाशाला धरून हातामध्ये खड्ग घेतलं आणि तिला मारायला धावला, त्यावेळेला वसुदेव पुढे आले आणि वसुदेव म्हणू लागले, अरे कंसा, असं काय करतोस तू? एषा तवानुजा बाला. अरे ही तुझी धाकटी बहीण आहे. ही तुझी धाकटी बहीण म्हणजे तुला मुलीसारखीच आहे. कृपणा पुत्रिकोपमा, तुझ्या मुलीप्रमाणे, आणि तू आपल्या मुलीची हत्या करतोयस, तेव्हा हे योग्य नाही. हंतु नारसी कल्याणी मिमाम त्वं दीनवत्सला. तू तिच्या केसाला हात धरून तिला ठार मारायचा प्रयत्न करतोस, तेव्हा हे योग्य नाही. तेव्हा तू असं का करतोस? परावृत्त हो तुझ्या या कृत्यापासून. असं म्हणून श्री शुकाचार्य म्हणतात, ज्याप्रमाणे वसुदेव विनंती करू लागले, निर्बंधम तसतम ज्ञात्वा विजयगंध्यानको दुंदुभी. त्यांनी सांगितलं, नाही महाराज, अहो तुम्ही आता आकाशवाणी ऐकली नाही का? हिचा 8वा पुत्र माझा अंतक होणार आहे. तेव्हा याप्रमाणे आकाशवाणीने सांगितलंय, मी ला ठार मारणार. ती मेली म्हणजे तिचा पुत्रही जन्माला येणार नाही, तेव्हा मी या ठिकाणी अमर होऊन जाईल. असं म्हटल्यानंतर वसुदेवाने विचार केला, अरे दुष्टाचं मन जर आता त्याच्या कर्मापासून परावृत्त करायचं असेल तर आपण शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत आपली बुद्धी, जोपर्यंत आपलं ज्ञान कायम आहे, तोपर्यंत आपण प्रयत्न करू. प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे. मृत्युर्बुद्धिमता पोह्यो. थांबा, आपण आपल्या बुद्धी चातुर्याने, वक्तृत्वाच्या चातुर्याने, युक्तिवादाने या गोष्टीपासून परावृत्त करू. प्रदाय मृत्युवे पुत्रान मोचे कृपणा मिमाम. अरे कंसा, थांब, तुला हिच्यापासून तर मृत्यू नाही ना? म्हणे नाही, मला हिच्यापासून मृत्यू नाही. मग हिच्या 8व्या मुलापासून मृत्यू आहे, तेव्हा मी हिला झालेले सगळे मुलं तुला समर्पित केली. मग तर झालं. प्रदाय मृत्युवे पुत्रान मोचे कृपणा मिमाम. तेव्हा तिला सोड तिला. अरे आत्ता तर लग्न झालंय, अजून पोरग व्हायला 1 वर्षाचा अवकाश आहे, आणि एवढ्या काळामध्ये मुलगा झाल्याबरोबर मी तुझ्या पायाशी देईन. मग तर झालं. असं म्हटल्यानंतर कंस म्हटला, भाऊजी तुम्ही सत्यवादी आहात, खरं बोलतात, तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. या ठिकाणी ते म्हणतात, समोर मृत्यू आहे, परंतु आता हा मृत्यू टाळण्याचा प्रयत्न वसुदेव करतायत. एवं ही जंतोर पितुर्विभाव्या. आणि मग ते म्हणतात, अरे हे कंसा, या माणसाचा देह हा कधी नश्वरच आहे. शेवटी देह नष्टच होणार आहे. आत्मा हा अमर आहे माणसाचा. तेव्हा तू मृत्यूसाठी का घाबरतोस? मृत्यूचा विचार का करतोस? मृत्यू हा माणसाचा ठरलेला आहे. ज्याला जन्माला आला तो मरणारच, हे तर ठरलेलं आहे. परंतु आता मी सांगतो ते ऐक. ज्याप्रमाणे सुत्वामी यदि जायरण मृत्यूर्वा नम्रियते. ज्याप्रमाणे हे पा, तुला मी विनंती करतो आणि माझे हे शब्द तू प्रमाण मान. प्रसन्न वदनाम भोजो निरपत्र ब्रह्म. असं म्हटल्यानंतर कंसाला आनंद झाला. एकीकडे वसुदेव मनातून दुःखी होते, पण वरवर त्याने हास्य प्रगट केलं आणि सांगितलं, अरे जसं या हिरण्यकशिपाने सांगितलंय की अहो जर दैवात असेल तर आपल्याला रस्त्यावर पडलेली वस्तू देखील राहते. जर अदृष्टामध्ये एखादी वस्तू मिळायची असेल किंवा हरवायची नसेल तर पथिदिष्ट रक्षितम,
पथिच्युतम तत्पथिदिष्ट रक्षितम. रस्त्यामध्ये पडलेली वस्तू सुद्धा रक्षण होते. आणि जर दैवात नसेल तर विगतम, घरामध्ये सुद्धा असलेली वस्तू नष्ट होते. तेव्हा हे सगळं दैवावर अवलंबून आहे. नह्यरस्त्यास्ते भयम सौम्य यद्वागा शरीरिणी. तू याची काळजी करू नकोस. हे पा, आकाशवाणी काही होऊ दे, परंतु मी तुला शब्द देतो. याप्रमाणे वसुदेवाने तेवढ्या पुरती वेळ निभावली. आणि मग कंसालाही वाटलं की ठीक आहे, काही हरकत नाही. वसुदेवाने त्यांची वाणी पक्की करण्याच्या दृष्टीने मनामध्ये विचार केला की ठीक आहे, आपण आजचा मृत्यू तर उद्या ढकललाय, मग बघू पुढे काय होतंय ते. माणसाने यावत बुद्धी बलोदयम, आपण म्हणतो ना की जर एखादी वाईट गोष्ट घडणार असेल तर त्याला कालापव्यय करावा. जे लवकर जर करायचं, एखादी गोष्ट चांगली असेल तर लवकर करावी. शुभस्य शीघ्रम आणि अशुभस्य कालहरणम. या ठिकाणी वसुदेवाने कालहरण केलेलं आहे, कारण अशुभ गोष्ट आहे. मग त्या अशुभाला आपण वेळ लांबवत न्यायची आणि मग अशुभ गोष्टी आपोआपच त्या ठिकाणी त्याचं सामर्थ्य नष्ट होतं आणि त्याची क्षमताही नष्ट होते. मात्र शुभ गोष्ट लवकर करावी असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, त्यांचं लग्न पार पडलं. लग्न झालं. लग्नानंतर विधी सगळे झाले. त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन वगैरे पार पडलं आणि वसुदेवाला पहिला पुत्र झाला. वसुदोपितम प्रीता ग्रहम. योग्य काळाला, या योग्य काळाच्या वेळेला पहिला पुत्र जन्माला आला. कीर्तिमंतम प्रथमजम. त्याचं नाव कीर्तिमंत असं ठेवलं. आणि जन्माला आल्याबरोबर वसुदेवाने तो पुत्र घेतला. नुकताच जन्माला आलेलं लुसलुशीत बालक त्याला घेतलं आणि कंसाकडे म्हटल्याप्रमाणे शब्दाला पाळणारा होता पक्का वसुदेव. त्यांनी ते घेतला आणि देवकी रडत असताना सुद्धा तो कंसाकडे घेऊन गेला. आणि अर्पयामास कृच्छ्रेण. कंसाच्या दारामध्ये आला. महाराज, राजेसाहेब म्हणे, कोण आहे? मी तुझा भाऊजी वसुदेव. काय हो भाऊजी? काय? हे पहा, मला झालेला पुत्र मी तुला म्हटल्याप्रमाणे तुझ्या पायाशी समर्पित करायला आलोय. असं पाहिल्याबरोबर त्याने पाहिलं. दृष्टा असमत्वम तच्छौरेही. वारे वा, भाऊजी खरोखर शब्दाचे पक्के आहेत. मनाला आनंद झाला. कंस संतुष्ट मनसा राजन प्रसन्न ब्रवीत. पाहिलं त्या मुलाकडं आणि हसला. भाऊजी, तर तुम्ही किती सत्यवादी आहात हो. खरोखर तुम्ही शब्दाला जागलात, तुम्ही आणून दिलात. तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल किती प्रेम असलं, अंतःकरण पिळवटलं, तरी सुद्धा तुम्ही आणून दिलं की नाही माझ्याकडं. पण अहो, याच्यापासून मला मृत्यू नाहीये, राहू द्या, घेऊन जा परत. असं म्हणून प्रतियातु कुमारोयम. परत पाठवला. तिथून परत पाठवला आणि घरी आल्याबरोबर काय वसुदेवाला आनंद झाला. आनंदाने नाचू लागले. देवकी म्हणली, काय झालं? काय झालं? काही नाही हो म्हणले. मुलगा परत पाठवला. असं म्हणल्यावर देवकी सुद्धा आनंदाने नाचू लागली. बघा, माझा भाऊ तेवढा काही क्रूर नाहीये, चांगला आहे. 8व्या मुलापासून मृत्यू आहे, आता काय? असं म्हणून त्यांनी परत पाठवला म्हणे. नाभ्यनंदत. आनंदाने नाचू लागले, उड्या मारू लागले. तेवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद कंसाकडे आले. अरे कंसा, काय चाललंय? या या या. नारदा स्वागत केलं. त्यांना आसनावर बसवलं. अर्घ्यपाद्य विष्ठरांनी पूजा केली. अरे काय चाललंय कंसा? काही नाही म्हणला. आत्ताच भाऊजी आले होते वसुदेव. त्यांनी त्यांचा पहिला पुत्र मला अर्पण करायला सांगितला, त्याप्रमाणे आणला होता. आणि मग काय झालं? मी परत पाठवला म्हणे. अरे अरे अरे, वेडा आहेस म्हणे तू. का? अरे मी आताच स्वर्गातून आलो. तिथे सगळ्या देवांची तुझ्या विरोधात तुला नष्ट करण्याची जय तयारी चाललेली आहे. आणि प्रत्येक जण या ठिकाणी देवस्वरूपामध्ये अवतरित झालेलं आहे. हा, प्रत्येक जण देव आहे. आणि वसुदेव देव आहेत, देवकी देव आहे. आणि या देवांचं काय सांगावं. देव मोठे, अत्यंत देवाच्या बाबतीत आपण
देव कधी काय उलटतील सांगता येत नाही, कधी शब्दात फिरवा फिरवी करतील सांगता येत नाही. देव मोठे युक्तिबाज आहेत, युक्ती चातुर्यवान आहेत. ते काय करतील म्हणे, अहो पहिला मुलगा आहे ना, अहो तुम्ही जर 8व्यापासून पहिल्यापर्यंत मोजला तर पहिला 8वा येत नाही का? 8 7 6 5 4 3 2 1. अरे खरंच की पहिला 1 म्हणजे 8वा आला. अरे याप्रमाणे देव कधीही फिरवा फिरवी करू शकतात असं म्हणल्याबरोबर मग देवक्या गर्भसमुदम विष्णूच्या समुदम प्रती, विष्णू जन्माला येणार आहेत देवकीच्या पोटी असं म्हणल्याबरोबर तो तसाच तिथून निघाला. केशपाश मोकळे सोडले आणि देवकी देवकी कुठे आहे पोरगा, कुठे आहे पोरगा? देवकी म्हणले आता तो परत आणला, मोठ्या प्रेमाने दिला आणि आता रागाने आलाय. घेतल्याबरोबर शिळेवर आपटला आणि त्याला खलास करून टाकलं आणि देवकी आणि वसुदेवाला आता कारागृहात टाकलं. सुरुवातीला नव्हतं टाकलं, सुरुवातीला माहीतच नव्हतं. आता नारदानी कळ लावली आणि नारदानी कळ लावल्याबरोबर त्यांनी देवकी वसुदेवांच्या नगरे ग्रहे त्यांच्या पायामध्ये बेड्या टाकल्या, कारागृहात त्यांना टाकून दिलं. हे देव आहेत म्हणले, आता यांना बंदीखानामध्ये ठेवायचं. यानंतर आत्मानमेह संजातम जानन प्रागविष्णूना हातम, या ठिकाणी नारदाने सांगितलं, अरे तू पूर्वी कालनेमी नावाचा दैत्य होतास, पूर्वीच्या जन्मातला कंस हा पूर्वीच्या जन्मातला कालनेमी होता. तुला विष्णूने ठार मारलंय आणि आता तू कंस म्हणून जन्माला आलास, विष्णू पुन्हा जन्माला येणार आहे तुला ठार मारायला. असं म्हणल्याबरोबर तो म्हटला, नाही आता मी विष्णूला ठार मारायचा प्रयत्न करतो. महासुरम कालनेमी योधी विसविरुद्ध, ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि वसुदेव देवकीला कैदेमध्ये टाकून दिलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते याप्रमाणे प्रलंब चाणूर तृणावर्तमाशनैहि मुष्टिकारिष्ट विविध पूतना केशिधेनुकैहि, आणि सर्व लोकांना बोलावलं. आता जय तयारी करायची म्हणे. चाणूर, मुष्टिक, शल, तोषल, तृणावर्त, त्याप्रमाणे द्विविध, पूतना, केशी, धेनू या सगळ्या दैत्यांना पाचारण केलं. एक मिटिंग घेतली. म्हणजे आपल्याला आता जागोजागी विष्णूचा शोध घ्यायचा आहे. विष्णू हा अत्यंत चलाख आहे, तो कुठे जन्माला येईल आणि कसा प्रगट होईल सांगता येत नाही. तेव्हा त्याला ठार मारण्याचे आपण सगळे प्रयत्न आता करू. माझ्याकडे सगळ्या प्रकारची शक्ती आहे, याच्यातून वाचला तर त्याच्यात, त्याच्यातून वाचला तर याच्यात. याप्रमाणे मी सगळ्या राजकीय दृष्टीने मी ताकदवान आहे. अरे यदूची काय शक्ती आहे? या ठिकाणी मागध प्रत्यक्ष हा माझा मित्र आहे. मागध या ठिकाणी जरासंधाच्या मुली याला बायका याच्या केल्या होत्या. माझा सासरा आहे तो, तेव्हा जरासंध माझ्या बाजूने आहे, तो माझा सासरा आहे. त्यानंतर शाल्व, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे शिशुपाल आहेत, वक्रदंत आहेत, ते माझे सगळे मित्र आहेत. विविध वानर माझा मित्र आहे आणि त्या सगळ्यांची एक पार्टी मी तयार केली. आता सगळ्या बाजूनी मी शक्तिशाली आहे. विष्णू कुणीकडून येऊ द्या, विष्णूला मी ठार मारतो. हतेषु छत्सु बालेषु, अशा प्रमाणे 1 2 3 4 5 6 मुलं मारले. आता हे 6 मुलं कोण होते? हे 6 मुलं हे प्रथम म्हणजे स्वयंभू मन्वंतरामध्ये हे मरीचीचे मुलं होते. उर्णा नामक स्त्रीपासून झालेले होते. मरीचीला उर्णा नावाच्या स्त्रीपासून झालेले हे मुलं होते. हे ब्रह्मदेव ज्या वेळेला सरस्वतीच्या मागे धावले त्यावेळेला यांनी ब्रह्मदेवाची टर उडवली, हसले ब्रह्मदेवाकडे बघून. त्यावेळेला ब्रह्मदेवाने यांना शाप दिला, अरे ज्या अर्थी तुम्ही माझ्या कृतीला पाहून हसलात, माझी निंदा केली, कुचेष्टा केली, त्या अर्थी तुम्ही दैत्य व्हाल. आणि ते हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले, हिरण्यकशिपूचे पुत्र म्हणून जन्माला आले आणि मागच्या मन्वंतरामध्ये. आणि आता ते भगवंताच्या पूर्वी त्याचे भाऊ म्हणून जन्माला आले, कारण आता यानंतर मुक्तीच त्यांना प्राप्त व्हायची होती. हे 6 वसू होते मुळात. तेव्हा या वसूंना जन्माला आल्याबरोबर मरण वसूंचं ठरलेलं आहे. जन्माला आल्याबरोबर वसू मरत असतात. याप्रमाणे 8 वसू नाही का, फक्त भीष्माचार्य जिवंत राहिले, बाकीचे 7 वसू ताबडतोब गंगेने ठार मारले. असो, याप्रमाणे हा कीर्तिमंत हा पहिला मुलगा, सुषेण दुसरा, भद्रसेन तिसरा, रुजू चौथा, संवर्धन 5वा आणि भद्र 6वा.
असे 6 मुलं ठार मारले. गर्भो बभुव देवक्या हर्ष शोक विवर्धना. 7वा या ठिकाणी गर्भ देवकीच्या उदरामध्ये भगवान शेष नारायण हे प्रगट झालेले आहेत आणि गर्भ तिच्या पोटामध्ये 1 2 3 4 महिन्याचा झाला आणि देवकी अत्यंत तेजस्वी दिसू लागली, सुंदर दिसू लागली, त्याप्रमाणे चमकू लागली. त्याच वेळेला सगळे लोक म्हणू लागले, कंसा आता लक्ष द्या, आताचं तेज काही वेगळं आहे. आतापर्यंत देवकी एवढी कधी तेजस्वी दिसली नाही, परंतु आता वरचेवर तिचं तेज वाढू लागलंय आणि असं वाटू लागलंय की कदाचित देव अवतार घेणार आहेत. गर्भो बहुव देवक्या हर्ष शोक विवर्धना. देवकीलाही आनंद झाला. अरे 7वा या ठिकाणी गर्भ आपल्या पोटामध्ये राहिला. यदूनाम निजनाथानाम योगमाया समादिशत. तेवढ्याच भगवंताने आज्ञा केली, योगमाये तुझं कार्य तुला करायचंय, जा. ज्याप्रमाणे योगमायेनी त्याच वेळेला हा गर्भ देवकीच्या उदरामधला तो रोहिणीच्या उदरामध्ये संक्रांत केला. गच्छदी विव्रजम भद्रे गोप गोबीरण कृतम रोहिणी वसुदेवस्य भार्य असते नंद गोकुले. ही रोहिणी ही देखील वसुदेवाचीच पत्नी होती, पण ती कंसाच्या भीतीने यांनी गोकुळामध्ये ठेवली होती. नंद हे त्यांचे मित्र होते, वसुदेवाचे मित्राच्या घरी आपली पत्नी त्यांनी ठेवली होती. अन्याश्य कंस सविघ्ना विभरिषु वसंतीही. आणि अनेक बाकीच्या स्त्रिया सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून दिल्या कंसाच्या भीतीने. आता कंस काय करेल सांगता येत नाही, त्यामुळे सगळ्या स्त्रियांना लपवून ठेवलं. देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकम्म. आणि शेष हा 7वा गर्भ देवकीच्या उदरामध्ये आला, तो रोहिणीच्या उदरामध्ये संक्रांत केला. इकडे देवकीचा गर्भपात झाला असं वाटलं. सगळे राक्षस म्हणू लागले, अहो कंसा, आतापर्यंत देवकी मोठी सुंदर दिसत होती, तिच्यामध्ये तेज वाढत होतं, पण एकदमच ती काळी ठिक्कर पडली. म्हणले कसं काय? अहो गर्भपात झाला. म्हणले कसं काय झाला? अहो तुमच्या भीतीने झाला. तो म्हणला वा वा वा, काय माझी भीती आहे, माझ्या भीतीने देवकीचा गर्भपात झाला, फार चांगली गोष्ट झाली. इकडे रोहिणीला तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. एवढ्यात सगळ्या गोकुळातले लोक चर्चा करू लागले. म्हणले असं कसं काय झालं? म्हणले रोहिणी. हो म्हणले रोहिणी गरोदर दिसायली, अत्यंत हळूहळू. काही लोक अशा पद्धतीने बोलत असतात की कोणाला ऐकू येऊ नये, परंतु चर्चा गप्पा मात्र चालतात कानावर हात ठेवून. आपल्याला काही माहित नाही बाबा, पण झालंय असं, कसं झालं काय झालं माहित नाही. एवढ्यात सगळीकडे चर्चा सुरू झाली, लोक बोलू लागले. अरे गोकुळातले लोक चर्चा करू लागले. तत्संग हळूहळू लोकांची ही अशा पद्धतीची भाषा हळूहळू का होईना वाढू लागली. आणि मग मात्र भगवंताने आकाशवाणी केली आणि आकाशवाणी अशी झाली की अहो तुम्ही अहो विश्रमसुतो गर्भ इथे पौरा विचक्रुषो. हे लोक हो, तुम्ही काहीही चर्चा करू नका, गप्पा करू नका, काही आरोप प्रत्यारोप करू नका, कारण हा वसुदेवाचाच गर्भ आहे आणि तो भगवंतानी मायेने योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये संक्रांत केलेला आहे. भगवान विश्वात्मा भक्ता नाम भयंकरा. ही योगमायेचं कार्य. योगमाया काय करू शकत नाही. आता आपण जर आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अहो एखाद्याची किडनी ट्रान्सफर हा काय प्रकार आहे? याची किडनी त्याला देणे आपण करतोच ना. हे सगळं आपण आज वैद्यकीय पद्धतीने करतो. हृदय बदलता येतं, किडनी बदलता येते, डोळे बदलता येतात, अवयव संक्रांत केले जातात. याप्रमाणे आपल्या शरीरातल्या अवयवांना नाही का इकडचे तिकडं. आणि गर्भाच्या बाबतीत सुद्धा आज टेस्ट ट्यूब बेबी नावाचा प्रकार काय आहे? टेस्ट ट्यूब बेबी कुठून आली? प्रत्यक्षात तिच्या गर्भात तो वाढतच नाही, तो बाहेर वाढतो, परंतु नंतर तिच्या गर्भामध्ये संक्रांत केला जातो. तेव्हा हे जे सगळे टेक्निक आहेत आज आपण वापरतोय, हे सगळे शास्त्रीय पद्धतीने आपण या वैद्यकीय पद्धतीने वापरतो आणि भगवंताच्या योगमायेने हे सगळं करता येत होतं त्यावेळेला सुद्धा. तेव्हा आपल्याला भगवंतांनी कसं केलं तर आज आपण कसं करतो, आपण सुद्धा भगवंताच्या पर्यंत जायचा प्रयत्न करतोय. त्याप्रमाणे भगवंतानी ही माया करून दाखवली. आणि मग रामेती लोकर मनात हिच्यापासून
वसुदेवाचाच पुत्र जन्माला येणार आहे. ज्याप्रमाणे हा गर्भ त्यांनी संकर्षित केला, म्हणजे संक्रांत केला, इकडून तिकडं ट्रान्सफर केला, म्हणून त्याला संकर्षण असं म्हणतात. आता कुठे एखादा माणूस कुठं मुंबईला असतो आणि तिथं त्याचं ऑपरेशन चाललेलं असतं आणि इकडच्या माणसाचं हृदय त्याला घेऊन जातात. हे अहो, रस्त्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रवासात ते हृदय जिवंत ठेवणं, त्याच्यामध्ये ते टाकणं, त्याला पुन्हा जिवंतपणा येणं, ही काही सोपी गोष्ट नाही. वैद्य सुद्धा भगवंताच्याच इतके कौशल्य संपन्न आहेत. फक्त आपण याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. याप्रमाणे माया नारायणी शानी. आणि यावेळेला भगवंताने सांगितलं, हे माये, तू हे कार्य केलंस त्याबद्दल तुला अनेक नावं कलियुगामध्ये होतील. कलियुगामध्ये तुझी फार मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरेल. लोक तुझी स्तुती करतील, स्तौत्य करतील, पाठ करतील, त्याप्रमाणे यात्रा भरतील आणि नवरात्रामध्ये तुझं मोठं महोत्सव होईल. आता नवरात्र चालूच आहे. धूपोपहार बलिभी, तुला धूप अर्पण करतील, दीप अर्पण करतील, बली अर्पण करतील आणि सर्व काम वरप्रदान, तू सर्वांच्या इच्छा परिपूर्ण करशील. आणि तुला अनेक नावं होतील. दुर्गेती भद्रकालीती, तुला दुर्गा म्हणतील, तुला भद्रकाली म्हणतील, तुला विजया म्हणतील, वैष्णवी म्हणून तुला संबोधतील. कुमुदा चंडी कृष्णा माधवी कन्यकेतीच, माया नारायणी ईशानी शारदे त्र्यंबकेतीच. तुला माया नारायणी ईशानी अशा अनेक नावांनी, अहो रेणुकेचे सुद्धा 1000 नाव आहेत रेणुका सहस्रनामामध्ये. तेव्हा 1000 नावांनी तुझी प्रार्थना करतील, तुझा उत्सव करतील. तेव्हा याप्रमाणे आशीर्वाद दिला भगवंताने आणि तिने बरोबर कार्य परिपूर्ण केलं. आणि इकडे भगवान विश्वात्मा भक्तानाम भयंकरा. आता भगवान लवकरात लवकर अवतार घ्या. सगळे देव भगवंताला म्हणू लागले, देवा अहो झालं आता 7 वेळेला देवकी गर्भवती झाली. आता भगवंता तुमची वेळ आहे, लवकरात लवकर आविवांशांश भागेन तुम्ही आनक दुंदुभी अर्थात वसुदेवाच्या पोटी जन्माला या, लवकरात लवकर जन्माला या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. हे देवा लवकरात लवकर तुम्ही प्रगट व्हा. ज्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, सगळ्या देवांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आहे शमे प्राण हरो हरिर्गुहाम ध्रुवम शतो यन्न पुरे जमी दृशी. हे देवा तुम्ही लवकरात लवकर प्रगट व्हा आणि या दुष्टांचा संहार करा, या दुष्टांना नष्ट करा. याप्रमाणे देहे मृतेतम मुलगा शपंती दंतात मोंदम तनुमान तो ध्रुवम. हे देवा या कंसाचा जो प्रचंड अशा प्रकारचा दरार आहे तो फार वाढलेला आहे. हा कंस मोठा शक्तिवान झालेला आहे, तो चांगल्या लोकांना त्रास देऊ लागलेला आहे. तेव्हा आपण जन्माला आला म्हणजे लवकरात लवकर त्याचा नायनाट होईल. आसीन संविशस्त्रन भुंजान पर्यटन महिम. तेव्हा सगळे लोक तुमची वाट पाहत आहेत. चिंतयानो ऋषिकेशम अपेक्षतमयन तन्मयन जगत. याप्रमाणे सगळ्या देवांनी एकत्र येऊन प्रार्थना करायला सुरुवात केली. आता भगवंतानी सूक्ष्म रूपाने तेज रूपाने देवकीच्या उदरामध्ये प्रवेश केलेला होता. देवकीच्या उदरामध्ये भगवान प्रवेशित झाल्याबरोबर ब्रह्मादिक देव जमा झाले आणि ब्रह्मादिक देव भगवंताची स्तुती करू लागले. आता ही स्तुती ज्याला गर्भस्तुती असं म्हणतात, जी गर्भामध्ये भगवान प्रगट झालेत आणि गर्भामध्ये भगवंताचं तेज प्रगट झालंय हे पाहिल्याबरोबर ब्रह्मादिक देव आले आणि भगवंताची स्तुती करू लागले. ही गर्भस्तुती, ही ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो जन्म झाला तिथे ही गर्भस्तुती आजही लिहिलेली आपल्याला दिसते. आपण जर मथुरेला गेलो दर्शनाला तर तिथे आपल्याला त्यांच्या स्तुतिकागृहामध्ये ही दिसतं. ज्याप्रमाणे सगळ्यांनी स्तुती केली. काय स्तुती केली? सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. मोठं सुंदर विवरण या ठिकाणी केलेलं आहे. सत्य भगवान सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम, सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम. भगवान सत्य, त्याचप्रमाणे भगवान सत्य अमृतमय आणि भगवंताचं नेत्रही सत्य. त्रिनेत्रम भगवान
सत्यमृत सत्यनेत्रम, सत्यनेत्र, सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. हा, हे भगवंता सत्य स्वरूप आपलंय. आता या ठिकाणी सत्य शब्दासंबंधी विवरण करताना यांनी म्हटलेलं आहे भागवतकारांनी, या सत्याच्या संबंधीचं विवरण त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे की सत्य म्हणजे काय. जगामध्ये शाश्वत जे आहे त्याला सत्य म्हणतात. शाश्वत गोष्टी ह्या सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम असा शब्द इथं वापरला आहे. सत्यम प्रथम सत्य परम त्रिसत्यम. त्रिसत्य म्हणजे काय. त्रिसत्य म्हणजे भगवान. त्रिसत्य म्हणजे तीन सत्य नाही, त्रिकालाबाधित सत्य. काल, आज आणि उद्या, म्हणजे भूतकाळ, भविष्य काळ आणि वर्तमान काळ, या तिन्ही काळात जो भगवान आहे तो सत्य स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी सत्य शब्दाने त्यांनी जी त्रिसत्य शब्द वापरलाय ते म्हणतात सत्यव्रतम संकल्पो. सत्यव्रत म्हणजे काय. सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम. हे देवा, तुम्ही सत्यव्रत आहात. सत्यव्रत म्हणजे तुमचं व्रतच सत्य आहे, तुमचा संकल्प सिद्ध आहे. आपण संकल्प करतो, आपण हातात पाणी घेतो संकल्प करतो, पण दुसऱ्या दिवशी संकल्प मोडतो. अहो, काल संकल्प केला होता पण काही जमलं नाही. का. संकल्प सिद्ध नाही झाला. मग संकल्प आणि सिद्धी ही भगवंताची बरोबरच आहे. ज्या वेळेला तो संकल्प करतो, म्हणून ज्या वेळेला यादव कुलाचा संहार करायचा आहे त्यावेळेला शब्द वापरलाय सत्य संकल्प ईश्वरा. भगवान हा कसा आहे, सत्य संकल्प आहे. आपण संकल्प करतो पण आपला संकल्प परिपूर्ण होईलच असं सांगता येत नाही. आपण एक ठरवतो आणि ते ठरवलेलं उद्या असं करू असं म्हणून ठरवतो. काय हो म्हणजे काय झालं, काय नाही, जमलंच नाही हो. ठरवलं होतं जाऊ म्हणून पण नाहीच जमलं. का बरं. अहो, असे जर आपण निश्चय, आपले निश्चय क्षणाक्षणाला बदलतात, परंतु भगवंताचा निश्चय म्हणजे कायमस्वरूपी मेरुमे मंदाराप्रमाणे असतो. म्हणून ते म्हणतात की सत्य भगवंताचं व्रत आहे, म्हणजे सत्य संकल्प भगवान आहे. ते मनातल्या इच्छा, त्याचा भगवंताची इच्छा झाली की ती पूर्ण झालीच म्हणून समजा. आणि म्हणून संकल्प आणि सिद्धी ही बरोबरच आहे. सत्यम परम श्रेष्ठम प्राप्ती साधनम यस्मिन. ते म्हणतात भगवंताच्या संकल्प सत्य आहे, ते त्याचप्रमाणे तो प्राप्ती साधन जे देखील ते सत्य आहे. आणि त्रिष्वपी कालेषु सृष्ट पूर्वम प्रलयानंतरंच स्थिती संयमेच सत्यमव्यभिचारेण वर्तमानम तदेवाहु. असे या ठिकाणी टीकाकार श्रीधराचार्यांनी सांगितले की भगवान हा त्रिविश्वापी, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, ज्या जगाच्या प्रारंभी किंवा या प्रलयाच्या वेळेला भगवान होताच, प्रलयानंतर भगवान आहेच आणि विश्वाच्या वेळेलाही भगवान आहेच. म्हणून तिन्ही काळामध्ये भगवान सृष्टी हे पूर्वम प्रलयानंतरंच. पूर्वी, प्रलयाच्या पूर्वी म्हणजे सध्या भगवंताचं अस्तित्व आहे, प्रलयानंतर भगवंताचं अस्तित्व आहे आणि प्रलय कालाच्या वेळेलाही भगवंताचं अस्तित्व आहे. म्हणून तो त्रिसत्य आहे असं म्हटलंय. त्रिसत्य शब्दाचा अर्थ तिन्ही काळात जो सत्य रूपाने. आणि सत्य म्हणजे काय तर ऋतंच सत्यम असं आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. तेव्हा भगवान हा कधीच खोटा नाही, तो कधी बदलणार नाही, अपरिवर्तनीय त्यांचं स्वरूप आहे. आणि त्यामुळं ते म्हणतात सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्ये. सत्यंच योनिम. तर सत्यंच योनिम शब्दाचा अर्थ सांगत असताना श्रीधराचार्य म्हणतात सत्यस्य योनिमिती सच्छब्देन पृथिव्येप्तियोजांसी त्या शब्देन वायवाकाशौ एवं सत्यस्य च सत्यम भूतपंचकम तत्सत्यमित्या चक्षते इति श्रुतेः. श्रुतीचा आधार दिलेला आहे या ठिकाणी. योनी शब्दांनी त्यांनी हे सांगितलंय की शास्त्र योनित्वात हा सिद्धांत आहे व्यासाने मांडलेला की शास्त्र योनित्वात आपल्याला जर भगवंताचा शोध घ्यायचा झाला तर तो शास्त्राच्या द्वारे घ्यावा. जसं या ठिकाणी शब्द, शास्त्र म्हणजे काय शब्द,
शब्दाच्या द्वारे आपल्याला भगवंताचं स्वरूप कळू शकतं. शब्दाच्या आधाराने आपण जा, त्याप्रमाणे भगवंत तुम्हाला कळेल. म्हणून ते म्हणतात हे शास्त्र योनित्वात, म्हणून सत्यस्य योनिम. योनी शब्दाचा अर्थ त्याची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची झाली तर तो कुठे आपल्याला सापडेल, तर तो सत्याच्या ठिकाणी सापडेल. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याप्रमाणे ह्या पंचदृश्यमान ह्या गोष्टीचं कारण भगवान आहे. योनी म्हणजे कारण, मूल कारण. या जे पंचमहाभूत आपल्याला दिसतात, आपल्याला आकाश दिसतं, आपल्याला पृथ्वी दिसते, आपल्याला सूर्य दिसतो, हो दिसतो खरंय. पण अहो तुम्ही याचा विचार करा, याच्या मागं कोण आहे? हा पृथ्वी कुणी निर्माण केली, ग्रह नक्षत्र कुणी निर्माण केले, सूर्य कुणी निर्माण केला, त्याच्यामध्ये तेज कुणी ओतलं, एवढा मोठा समुद्र कुणी निर्माण केला, हा जर विचार केला तर कळतं की याचं कारण भगवान आहे. आणि म्हणून सत्यस्य योनिम म्हणजे या दिसणाऱ्या गोष्टीच्या मागे असलेला भगवंताचं कारण रूपात्मक स्वरूप, त्याला म्हणतात सत्यस्य योनिम निहितंच सत्य. म्हणून हे जे दिसतं दृश्य जगत आहे, पंचमहाभूतात्मक दृश्य जगत आहे, त्या दृश्य जगताचं कारण भगवान आहे. सत्यस्य योनिम निहितंच सत्य. भगवान हा त्या सत्यामध्येच राहतो. सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम. आणि भगवान सत्य रूपाने सगळ्या जगामध्ये आहे, सत्य रूपाने वावरतो. भगवंताचं नेत्र, या ठिकाणी भगवान कसा आहे ते म्हणतात, एवं त्रिसत्यत्वमुपादितम तथा ऋत सत्ये नेत्रम. ऋतंच सत्यांच्या भेदात तपसोध्यजायता. वेद सांगतो की एवं ऋतंच सत्यम, ऋतंच सुंदरतावाणी असं वर्णन केलेलं आहे. ऋतंच सुंदरतावाणी. नृत म्हणजे काय? सुंदरतावाणी, गोड भाषा, माधुर्याची भाषा म्हणजे ऋत. आणि सत्य म्हणजे शाश्वतता. तेव्हा शाश्वतता म्हणजे सत्य आणि ऋत म्हणजे गोड वाणी. तेव्हा भगवंताची वाणी ऋत सत्य नेत्रम, ऋतम सुंदरतावाणी, सत्यम समदर्शनम असं या ठिकाणी टीकाकार म्हणतात. सत्य म्हणजे समदर्शित्व, साम्य दृष्टी, सगळ्या जगाकडे ब्रह्मदृष्टीने पाहणे म्हणजे सत्य. सगळ्या जगामध्ये भेद रहित दृष्टीने पाहणं म्हणजे सत्य. अभेद दृष्टी म्हणजे सत्य. तेव्हा सत्य शब्दाचा अर्थ खरा नाहीये, अभेदता. त्याचप्रमाणे त्यामध्ये भिन्नपणाने न पाहणे, एकत्व मनुपश्यती असं जे वेद सांगतो. एकत्व मनुपश्यती, एकम सत विप्रा बहुधा वदंती. वेद सांगतं सत एकच आहे, परंतु विप्राहा बहुधा वदंती. लोक त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. म्हणून विद्वान लोक एकाच परमेश्वराला वेगळी नावं देतात, कारण भगवान एकच आहे, फक्त नावं भिन्न आहेत. नामधेयानी भिन्नानी, नामधेय भिन्न आहेत. परंतु म्हणून सत्य म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात, सत्य म्हणजे काय? सत्यम समदर्शनम. आणि ऋत म्हणजे सुंदरतावाणी. तथा ऋत सत्य नेत्रम ऋतम सुंदरतावाणी सत्यम समदर्शनम तथा भगवता व्याख्यास्यामानत्वात् सत्यंच समदर्शनम ऋतंच सुंदरतावाणी कविवे परिकीर्तिता. एका ठिकाणी ऋतंच सुंदरतावाणी कविवे परिकीर्तिता. कविभिही म्हणजे अनेक विद्वान लोक हे भगवंताचं वर्णन या पद्धतीने करतात. सुंदरतावाणी, भगवंताची वाणी मधुर आहे, भगवंताची वाणी गोड आहे आणि भगवंताची वाणी शाश्वत आहे. समदर्शी तो हा भगवंताचं स्वरूप आहे. त्यामुळं या ठिकाणी भगवंताचं स्वरूप सांगितलं, कारण स्वरूप सांगितलं. भगवान हा कारणरूप कसा आहे ते सांगितलं. पंचमहाभूताचं उगमस्थान हे भगवंत आहे. जे पंचमहाभूताचं शाश्वत अंतर्यामी तत्व आहे ते भगवंत आहे. आणि म्हणून अशा रीतीनं सर्व दृष्टीने सत्य स्वरूप असलेल्या भगवंताला आम्ही शरण आहोत. या ठिकाणी ते म्हणतात सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. तुम्ही सत्यात्मक आहात, तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहोत. आणि आता या ठिकाणी या भगवंताच्या ज्या सत्य नेत्राचा विचार केलेला आहे ते त्याचा अर्थ असा होऊ शकतो की वैदिक ऋचेशी याचा अर्थ आपल्याला दिसतो.
ऋत याचा अर्थ वैश्विक नियमबद्धता आणि सत्य म्हणजे व्यापक अर्थ नीती, नियम, नैतिक मूल्य, नैतिकता. यातून ही धर्मसंकल्पना यांनी प्रगट केलेली आहे. त्यानंतर सत्यम बृहत ऋतम उग्रम दीक्षा तपो ब्रह्मयज्ञ पृथ्वीम धारयंती. वेदात म्हटलंय धारण करतो तो धर्म. या दृष्टीने सत्य आणि ऋत ही धर्माचे पाया आहेत. धर्माचा पाया जर कोणता असेल, पायाभूत कोणती गोष्ट असेल तर ऋत आणि सत्य हे सर्वंकष व्यापक आणि अंतिम तत्व आहे. त्यामुळे त्याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. गर्भस्तुतीमध्ये या भगवंतांनी, ब्रह्मदेवानी आणि इतर मंडळींनी सुद्धा याचा आविष्कार केला आणि हेच आपल्याला श्रुतिमाऊलीच्या शब्दामध्ये प्रगट केलेलं आहे. गर्भस्तुतीचा प्रसंग हा अवताराचा प्रसंग आहे. त्यामुळं भूभार हरण करण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले, हे देवा, आपण लवकरात लवकर या जगातला पापी लोकांचा भूभार हरण करा. एकायनोसो विफलस्त्रिमूल चतुरसा पंचविध षडात्मा सप्तद्वगष्ट विटपो नवाक्षो दशच्छदी द्विघगो ह्या अधिवृक्षा. आता या ठिकाणी जसं आपल्या गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये संसाराचं रूपक म्हणून हा प्रपंच सांगितला, किंवा ज्याला आपण ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य परिणामी यस्यं वेद सवेदवित असं म्हणून या संसार रूपी वृक्षाचं वर्णन केलं. तसं या ठिकाणी एकायनोसो विफलस्त्रिमूल ब्रह्मदेव म्हणतात, हे देवा, या ठिकाणी हा प्रपंच आदिवृक्षाच्या स्वरूपाचा आहे. याचा आश्रय एक प्रकृती आहे. त्याची 2 फळं आहेत, एक सुख आणि एक दुःख. या प्रपंचाला 2 फळं येतात, एक सुखाचं फळ आहे आणि एक दुःखाचं फळ आहे. आपल्याला दुःख नको वाटतं, पण तेही फळच आहे ना, ते भोगावंच लागणार आहे ना. म्हणून मूळ 3 आहेत. कोणते? सत्व, रज आणि तम हे याचे 3 मूळ आहेत. सुख दुःख फळ आहेत, सत्व रज तम हे मूळ आहेत. त्याचप्रमाणे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 रस आहेत. या वृक्षाचे 4 रस आहेत. एकायनो विफलस्त्रिमूल चतुरसा पंचविध षडात्मा. याप्रमाणे 1 2 3 4 5 अशी योजना केलेली आहे. एकायनो, एक, हा वृक्ष एक आहे. याला 2 फळं आहेत, याला 3 मुळं आहेत, याला 4 रस आहेत. कोणते? धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 रस आहेत. त्यानंतर याचे 5 प्रकार आहेत. पंचेंद्रियांनी त्याचं ज्ञान होतं, म्हणून ज्ञानात्मक पंचेंद्रियात्मक हे 5 गोष्टी याच्यामध्ये आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्विध षडात्मा. याला 6 गोष्टी आहेत त्याच्याजवळ. कोणत्या? या कामक्रोधादी 6 विकार हा त्याचा स्वभाव आहे. किंवा हा जसा आहे तसा दुसरा अर्थ असा आहे की कामक्रोधा बरोबरच यामध्ये उत्पत्ती, स्थिती, वृद्धी, परिवर्तन, क्षय आणि विनाश हे जे 6 गोष्टी आहेत. जेव्हा जीव जन्माला येतो किंवा कोणती गोष्ट जन्माला येते तेव्हा ती 6 गोष्टी त्यामध्ये असतात. कोणकोणत्या? उत्पत्ती, आधी अस्ति, मग भाती. आधी अस्ति म्हणजे आहे, तो आहे, अस्तित्व रूपाने आहे. मग अस्तित्व झाल्यानंतर अस्ति, त्यानंतर त्याचं वाढतो, तो जन्माला येतो. अस्ति जायते, तो जन्माला आला. मग वर्धते, वाढला. मग विपरिणमते, त्यामध्ये बदल झाला. अरे पूर्वी तर लहान होता, आता चांगला लठ्ठ झाला. हो म्हणले त्याला 20 वर्ष झाले. मग बरोबर आहे ना, बदल झाला. विपरिणमते. मग अपक्षीयते. काय हो, तुम्ही तर दिसायला तुमचा फोटो 15 वर्षाच्या वयातला फोटो आणि आता तुमचं 80 वर्षाचं वय. 15 वर्षाच्या वयात तुम्ही कसे दिसत होते? हो म्हणले मग आता अपक्षीयते. आता हळूहळू आमचं शक्ती क्षीण होत चाललेली आहे. आणि मग शेवटी विनश्यती. हे 6 गोष्टी असतात. तेव्हा जो जन्माला येतो त्याला हे 6 विकार असतात. याप्रमाणे ते म्हणतात या वृक्षाची साल म्हणजे 7 धातू आहेत. कोणकोणती? त्वचा, मांस, रुधिर, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र हे याचे साल आहेत. हे 7 धातू आहेत. त्यानंतर पंचभूत, मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 फांद्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 हे 7 धातू आहेत. त्वचा, मांस, रुधिर, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र. त्यानंतर 8 हे काय? पंचमहाभूत, अष्टधा प्रकृती,
पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार, ह्या 8 फांद्या आहेत. त्यानंतर 9 काय, मुखादी 9 द्वार आहेत, 9 द्वार आहेत. आणि 10 प्राण आहेत. याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 10 गोष्टी त्यांनी सांगितल्या. 10 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय, याप्रमाणे हे 10. आणि त्यावर 2 पक्षी बसलेले आहेत. कोणते ते म्हणतात, एकाय जन सोत मूल, यामध्ये द्विखगो ह्या ते वृक्षा, या वृक्षावर 2 खग बसलेत. एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. जीव शिव दोन्ही बालक. तेव्हा जीव आणि शिव हे 2 बालक आहेत, हे 2 पक्षी आहेत, हे याच्यावरती बसलेले आहेत. आणि एक पक्षी निरीच्छ आहे, तो शिव आहे. आणि दुसरा पक्षी फळाची अपेक्षा करतो, म्हणून तो जीव या संसारामध्ये बद्ध होतो. याप्रमाणे ते म्हणतात. आपण त्याचं वर्णन वाचू शकतो आपल्या उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलंय की हे 2 पक्षी आहेत. हे 2 पक्षी कसे आहेत, तर ते आपल्या जीव आणि शिवाच्या निमित्ताने मंडूक उपनिषदात म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तसं गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे, मंडूक उपनिषदात आलेलं आहे. आणि या जीव आणि शिव, एक पक्षी हा मागतोय, दुसरा पक्षी निरीच्छ आहे. एक पक्षी या भोगाच्या नादी लागणार आहे, दुसरा त्यागवादी आहे. याप्रमाणे ते म्हणतात हे 2 जे पक्षी बसलेत हे समष्टी आणि व्यष्टी अशा रूपातले. त्या 2 पक्षाचा उल्लेख द्वा सुपर्णा सविडा सखाया आपण ह्या श्रुतीमध्ये बघू शकतो. द्वा सुपर्णा सविडा सखाया. त्याप्रमाणे या श्लोकाचा परामर्श घेऊन या ठिकाणी आपण त्यांनी म्हटलंय की हे भगवंता, आपण मन आणि वेदवाणी यांच्या पलीकडचे आहात. आपण अनुमानाने जाणू शकत नाहीत, अनुमानाच्या पलीकडचे आहात, परंतु वेद तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतो. आपण नामरूप धारण करता मायेचा आश्रय घेऊन, आणि म्हणून आम्हाला तुमची भक्ती करता येते. भक्त उपासना क्रियायोगाच्या साह्याने भक्त तुमची उपासना करू शकतो. नाहीतर निर्गुण, निराकार, निर्विकार अशा भगवंताची उपासना कशी करता येईल. त्याप्रमाणे शृण्वन गृणन संस्मरे यांचे चिंतन नामा निरूपाणी च मंगला. आणि ते हे भगवंता, आपण अवतार धारण करता म्हणून तर तुमच्या नामरूपाचा, तुमच्या गुणकीर्तनाचा अनुभव आम्हाला घेता येऊ शकतो. शृण्वन गृणन, तुमच्या कथा ऐकता येतात, तुमच्या कथा सांगता येतात. स्मरयंश्च चिंतयन, तुमचं स्मरण करता येतं, तुमचं चिंतन करता येतं. अनेक नामरूप आपण धारण करता. क्रिया सुयस्वत चरणारविंदयो, वेगवेगळे क्रियाकलाप वेगवेगळ्या क्रियाच्या द्वारे, योगाच्या द्वारे आपल्याला प्राप्त करून घेता येतं. अन्यथा आपण निर्गुण निराकार असतात तर आम्हाला अनुभव घेता आला नसता. याप्रमाणे हे देवा, लवकरात लवकर तुम्ही जन्म घ्या. तुम्ही आतापर्यंत अनेक अवतार घेतलेत, ते कोणकोणते अवतार घेतले तिथं सांगितलंय. मत्स्याश्व कच्छप नृसिंह वराह हंस राजन्य विप विदेश कृतावतारहा. आपण मत्स्यावतार घेतला, त्याचप्रमाणे कच्छावतार घेतला, नृसिंहावतार घेतला, वराह अवतार घेतला, त्याचप्रमाणे हंसावतार घेतला. आणि राजन्य विप्र विविधेषु, राजन्य रामावतार घेतला राजा म्हणून. त्यानंतर विप्र म्हणजे कोण, वामनावतार घेतला. इथपर्यंत सगळं विवरण केलंय. आणि असे अनेक अवतार आपण धारण केले. आता भगवंता, आपण लवकरात लवकर भारम भुवो हर यदुत्तम वंदनंते, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही या पृथ्वीवरचा भार लवकरात लवकर हरण करा आणि अवतार घ्या. असं म्हणल्याबरोबर भगवंतांनी ही प्रार्थना ऐकली, त्यांना ही ऐकू आली आणि त्यांनी सूचकपणाने सांगितलं, देव हो, तुम्ही आपापल्या ठिकाणी जा, मी तुमच्या इच्छेप्रमाणे आता गोप्ताम यदूनाम भविता तवात्मजाहा. भगवंत म्हणतात, हे पहा, ब्रह्मेशालो पुरोधाय देवा प्रयुदिमम इत्यविष्टूय पुरुषम यद्रुप निधनम यथा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकरात लवकर मी अवतार धारण करील असं म्हणून त्यांना परत पाठवलं. आणि परत पाठवल्याबरोबर या ठिकाणी सगळे देव परत गेले. या ठिकाणी 3रा अध्याय सुरू झालेला आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये बरोबर 8व्या श्लोकावर भगवंताचा जन्म केलाय, ज्याला म्हणतात कौशल्य. म्हणजे दशमस्कंदामधल्या 3ऱ्या
अध्यायातल्या 8व्या श्लोकावर. का अष्टमीला झालेत ना कृष्ण, त्यामुळे 8व्या श्लोकावर. म्हणून आजही शुक्ल पक्षातले का असे ना पण अष्टमीच आहे, म्हणून आपण अष्टमीचा मुहूर्त या ठिकाणी साधलाय. श्री शुक्राचार्य म्हणतात, आता सर्व गुणोपेता कालः परमशोभनाः. कालः परमशोभनाः. भगवान जन्माला यायचा असला म्हणजे काळ देखील अनुकूल असतो. कालः परमशोभनाः, अत्यंत शोभन चांगला अशा प्रकारचा काळ आलेला होता. आणि या हे बा जन्मक्षरी शांत ग्रह तारकम, आकाशामधल्या तारका शांत होत्या, ग्रह शांत होते, प्रक्षुब्ध नव्हते. राक्षस जन्माला यायचे असले म्हणजे प्रक्षुब्ध असतात, देव जन्माला यायचे असले म्हणजे शांत वातावरण असतं. त्याप्रमाणे जन्म नक्षत्र भगवंताचं यावेळेला होणार होतं. याप्रमाणे आकाशामधले सगळे नक्षत्र, ग्रह, तारका शांत होत्या, सौम्य होत्या, दिशा स्वच्छ होत्या, प्रसन्न होत्या. सगळीकडे आनंद निर्माण झालेला होता. निर्मल दिशा प्रसन्न प्रसे दुर्गगनम निर्मल गणोदयम महिमंगल भूयिष्ठ पुरग्राम व्रजा करा. महिमंगल भूयिष्ठ. आता यावर त्यांनी खूप सुंदर व्याख्यान केलेलं आहे की मही म्हणजे पृथ्वी ही मंगल का झाली. तर देवीला असं वाटू लागलं की अहो भगवान ज्या वेळेला रामावतारामध्ये सीतेची आई झाली म्हणून रामाचं संग होऊ शकला नाही. राम तर मग त्यांची जावई झाली, त्यामुळे रामाकडे आपल्याला स्पर्शाच्या भावनेतून बघता नाही आलं. म्हणून आता तरी या अवतारामध्ये आपण भगवंताचा स्पर्श अनुभवावा म्हणून तिच्या मनामध्ये मंगलमयता निर्माण झाली. त्याप्रमाणे ही पृथ्वीला देवी मानलेली आहे. आणि इंद्र, वरुण हे सगळे देव पराधीन झालेले होते. आता भगवान जन्माला येणार आहेत म्हटल्यानंतर त्या देवीला सुद्धा आनंद झाला. त्याने म्हटलंय की पुराणामध्ये भगवंताच्या 2 पत्नींचा उल्लेख मिळतो. एक श्रीदेवी आणि दुसरी भूदेवी. श्रीदेवी आणि भूदेवी. तर भूदेवी म्हणजे ही कृष्ण पत्नी जी अचल भूमी आहे, जी वराह अवतारामध्ये भगवंताची पत्नी झालेली आहे, ती भूदेवी. आणि श्रीदेवी म्हणजे चल संपत्ती आणि भूदेवी म्हणजे अचल संपत्ती. त्याप्रमाणे म्हणून वामन अवतारामध्ये तर भगवंतानी ही पृथ्वीच शेवटी ब्रह्मचारी असल्यामुळं पृथ्वीला काही भगवंताबरोबर राहता नाही आलं, म्हणजे ते ब्रह्मचारीचे. म्हणजे रामावतारात तर आपण त्याची सासूच झालो. मग आता आपल्याला एकच अवतार योग्य आहे. आणि परशुराम अवतारात तर त्यांनी दानच करून टाकली म्हणे पृथ्वी. मग आता भगवंताजवळ जायचं कोणत्या. तर या अवतारामध्ये आपण भगवंताकडे जावं म्हणून तिला आनंद झाला. म्हणून मंगल भूयिष्ठ, मंगलता, मंगलमयता मनामध्ये तिच्या निर्माण झाली. याप्रमाणे दिशा, काल, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, आत्मा हे सगळे द्रव्य मानलेत, नवद्रव्य. तेव्हा हे सगळे भगवंतामुळे प्रसन्न झालेले आहेत. आणि याप्रमाणे भगवंताचे चरण कमल आपल्या अंगावरती पडतील, आपल्या देहावर पडतील म्हणून तिच्या अंगावरती रोमांच उभे राहिले असं म्हटलेलं आहे. मही मंगल भूयिष्ठ पुरग्राम व्रजा करा. आणि नद्या प्रसन्न सलीला, नद्या देखील प्रसन्नपणे वाहत होत्या. आणि या नदीमध्ये यमुना धोधो धोधो वाहत होती. यमुनेला देखील वाटलं की आता कृष्णाचा स्पर्श आपल्याला मिळेल, त्यामुळे ती देखील मोठ्या आनंदाने वाहत होती. नद्या प्रसन्न सलीला. आणि यामध्ये त्यांनी म्हटलंय की भगवंतानी त्या नदीच्या काठावर रामावतारामध्ये सुद्धा शरयूच्या नदीच्या काठावर भगवंतांनी लीला केल्या आणि आताही या यमुनेच्या काठावर भगवंत लीला करणार आहेत. आणि गंगा तर त्यांच्या पायापासूनच प्रगट झाली, त्यामुळं गंगेला सुद्धा आनंद झाला, यमुनेलाही आनंद झाला आणि सगळ्या नद्या मोठ्या आनंदाने भगवंताची वाट पाहत राहिल्या. आणि या अवतारामध्ये मोठमोठे राक्षसांचा वध या भगवंतांनी नदीच्याच तीरावरती केलेला आहे. आकाश, नक्षत्र, मन हे सगळे आनंददायक झाले. वायू देखील आनंददायक झाला, कारण वायू हा प्रसन्न सुगंध वातावरण निर्माण झालं. शीतल आणि मंद हा वायू वाहू लागला. रामावतारामध्ये हनुमंताचे वडील म्हणजे वायू होते. वायू हा ते म्हणतात की मी माझ्या मुलाने रामाची सेवा केली, आता मला भगवंताची सेवा करू द्या. म्हणून वायू देखील प्रसन्न झाला आणि याप्रमाणे सगळ्यांचे मन शांत झाले.
सगळ्यांचे मन कशाने शांत होतात? जेव्हा भगवान जन्माला येतो तेव्हा आकाश शांत झालं. आधार हा सगळ्याचा आधार आकाश आहे. मन हे सगळ्यांचा आधार आहे, तसं आकाश सगळ्याचा आधार आहे या पंचमहाभूताचा. त्यामुळे आणि भगवान या ठिकाणी नक्षत्र हे कोणतं? तर रोहिणी नक्षत्र. कारण रोहिणी ही चंद्राची पत्नी पट्टराणी मानलेली आहे. 27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्राला विशेष महत्व आहे. आणि भगवान चंद्रवंशामध्ये जन्माला येणार आहेत. त्याचे तरी कृष्ण पक्ष आहे, चंद्रवंश आहे, म्हणून कृष्ण पक्ष महत्वाचा आहे. आणि रोहिणी ही चंद्राची पत्नी आहे. आणि अष्टमी तिथी अशी आहे की जी अर्धी आहे, म्हणजे प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत आणि अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत बरोबर मधली अर्धी तिथी अष्टमी येते. आणि म्हणून अष्टमीला विशेष महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. कारण अष्टमीच्या निमित्ताने आणि भगवंताचा जन्म जो झाला तो बरोबर रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला. ज्या वेळेला हे रोहिणी नक्षत्र होतं आणि सर्वत्र शांत अशा प्रकारचं वातावरण होतं. बभो वायू सुखस्पर्शा पुण्यगंधव शुची अग्नयश द्विजातीनाम शांतास्त संबंधत मनाम शासन प्रसन्नानी साधू नाम सुरुद्रुहाम. याप्रमाणे ते म्हणतात, भगवंत म्हणतात की मला जो अवतार घ्यायचा कृष्ण या सोमवंशामध्ये अवतार घ्यायचा आहे, त्यामुळे तो सोमाचा प्रभाव ज्या वेळेला आहे तो घेणं महत्वाचं आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये जन्म यासाठी की ही सगळ्यात आवडती चंद्राची पत्नी रोहिणी आहे. त्यामुळं या अष्टमीला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे योगशास्त्रामध्ये. योगी मनाचा निरोध करतात आणि ज्याप्रमाणे मन नष्ट करण्याचा प्रयत्न, मन निर्मल करण्याचा प्रयत्न करतात, ती अष्टमी तिथी आहे. त्यामुळं या अष्टमीला विशेष महत्त्व आहे. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध याचा त्याग करून भगवान प्रगटणार आहेत. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. सुमनांशी मन, या ठिकाणी सगळ्यांचं मन, देवता शुद्ध मनाने भगवंताची वाट पाहत आहेत आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आनंद हाच सगळीकडे दाटलेला आहे. ते म्हणतात हा अष्टमी मध्यावर पडते आणि रात्र ही योगी जनांची प्रिय आहे. को जागरती, आता येणारच आहे पौर्णिमा, अर्थात त्या दिवशी यावेळेला ग्रहण आहे त्यामुळं. पण को जागरती अहं जागरती, जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा कोण जागा असतं? तर योगी लोक जागे असतात. म्हणून भगवान बरोबर रात्री अष्टमीच्या रात्री 12ला जन्माला आले, कारण योगी लोक त्यावेळेला जागे असतात. फक्त योगी लोकच भगवंताला जाणू शकतात. हे योगेश्वर आहेत म्हणून. त्याप्रमाणे भद्र म्हणजे कल्याण करणारा कृष्ण पक्ष हा स्वतः भगवंतांनी या ठिकाणी निवडला आणि रात्री योगी जनांना प्रिय असणारा हा काळ निवडला. चंद्रवंशामध्ये अवतार घ्यायचा आहे, त्यामुळं चंद्रोदयाचा समय हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे वसुदेव आपले जातकर्म करणार नाही, पुढे आपल्याला जातकर्म या गोकुळामध्ये करावं लागेल हा विचार करून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना शांत आणि सुखदायक होण्यासाठी जायमाने जने तस्मिन नेदुर्दुंदुभयो दिवी, आकाशामध्ये सगळे देव जमा झाले. सगळ्या देवांनी दुंदुभी वाजवायला सुरुवात केली आधीच. आता दुंदुभी वाजू लागल्यात आणि हातामध्ये फुलं घेऊन, त्याचप्रमाणे गुलाल घेऊन सगळेजण उभे राहिलेत. आणि जगो किन्नर गंधर्वा, किन्नर आले, गंधर्व आले, सिद्ध आले, चारण आले, त्याचप्रमाणे वेगवेगळे देवगण आले, विद्याधर आले, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गाऊ लागले. ममुचूर मनयो देवा हा सुमनाम मुदान्विता हा, आणि सगळे मुदान्विता हा, सगळे आनंददायक झाले. सगळ्यांना आनंद मनामध्ये दाटू लागला. तेवढ्यात थोडा 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 पाऊस सुरू झाला. मंदम मंदम जलधरा जगर जरून सागरम, सागराचा आवाज ज्याला गाज म्हणतात, तो हळूहळू सागराचा गाज येऊ लागला, सागराचा आवाज येऊ लागला. जलधर आकाशामधून पाणी पाऊस पडू लागला. फार सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस असा नाही, मंदम मंदम. का हो? अहो भगवंताला त्रास होईल ना, म्हणून मंदम मंदम जलधरा निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने. आणि रात्री 12 वाजता ज्याप्रमाणे पूर्वीच्या क्षितिजावर पौर्णिमेचा चंद्र उगवावा, त्याप्रमाणे या कारागृहामध्ये
सगळीकडे अंधार असताना कारागृहामध्ये भगवान अवतीर्ण झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः आविरासीत यथा प्राच्यांति सिंधुरपि पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा अवतार झाला. भगवान हे प्रगट झाले, तेजस्वी रूपामध्ये आविर्भूत झाले. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, पितांबर धारण केलेली, वनमाला धारण केलेली, सावळ सुंदर अशा प्रकारची भगवंताची मूर्ती. आणि या वेळेला भगवंताच्या या रूपाकडे बघितल्याबरोबर वसुदेव धावत आले, देवकी धावत आली. आता देवकी आणि वसुदेव भगवंताला काय प्रार्थना करतील आणि भगवान गोकुळामध्ये कसे जातील या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.